कारंजा हे जैनांची काशीच आहे. तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. ललित गांधी. राज्यमंत्री दर्जा प्राप्त जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय ललितजी गांधी यांनी दिनांक 1 जुलै 2025 रोजी कारंजा नगरीला भेट देत जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन जैन मंदिरात दर्शन घेतले. यानंतर सकल जैन समाज बांधवांना मार्गदर्शन करत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात श्री महावीर ब्रह्मचारी आश्रम येथील देवकीनंदन सभागृहात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीशजी संघवी, कांतीसेठ बर्डिया, राजाभाऊ डोणगावकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते. MB आश्रम गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तसेच राजाभाऊ डोणगावकर व कांतीलाल बर्डिया यांच्या निवासस्थानीही त्यांचा खास सत्कार करण्यात आला. महावीर ब्रह्मचारी आश्रमातील सुमित्रा देवी, देवीनंदनजी नायक कॉन्व्हेंटच्या वतीने सौ शुभांगी मराळे यांनीही सत्कार केला. जैन समाजाचे तीर्थक्षेत्र हे आपले वैभव. गांधी. कारंजा नगरी ही जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेली पवित्र जैन तीर्थस्थळे ही जपण्यासारखी असून त्यांच्या विकासासाठी महामंडळामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन ललित गांधी यांनी दिले. ते पुढे म्हणाले, जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मंदिर, तीर्थक्षेत्र, व्यवसाय व शिक्षण क्षेत्र यांसाठी मिळवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. शासनाने दिलेली संधी तळागाळात पोचवण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रितपणे करणे गरजेचे आहे. यावेळी ललित गांधी यांनी युवकांना खास आवाहन केले. महामंडळाच्या योजना रोजगार, शिक्षण व व्यवसाय क्षेत्रात उपयुक्त आहेत. समाजातील तरुणांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महामंडळ त्यांच्या पाठीशी आहे. जैन ही आपली ओळख, ती संघटितपणे दाखवणे काळाची गरज. गांधी यांनी आपल्या भाषणात समाज संघटनावर भर देत सांगितले की शासन दरबारी आपली जैन म्हणून नोंद आहे आणि तीच ओळख जपून आपण सर्वांनी एकसंध राहणे आवश्यक आहे. पंथ, संघटना वेगवेगळ्या असल्या तरी आपण जैन आहोत ही ताकद शासनासमोर दाखवणे ही काळाची गरज आहे. मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमास ऋषिकेश कोंडेकर, स्वीय सहाय्यक शिरीष चवरे, प्रमोद चवरे, अतुल नांदगावकर, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया व शशिकांत चवरे, KM गटागट, परिमल रुईवाले, भरत भोरे, सुदर्शनजी राळेकर, धनंजय डाखोरे, प्रकाश सरोदे, पप्पीज कहाते, संजय डाखोरे, प्रफुल्ल बानगावकर, मनीष भेलांडे, सौ शुभांगी मराळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. वर्धमान फाउंडेशनचे ऋषभ बर्डिया, गौरव लाठिया, विनय लोढा, वैभव लोढाया, ऋषभ गोलेछा यांच्यासह शहरातील सकल जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कवीस गहाणकरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदेश जिंतूरकर यांनी केले. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.